नमस्कार. मी शरद बुट्टे पाटील. शब्दगाथा अकॅडमीच्या या फेसबुक पेजच्या माध्यमातून वक्तृत्व ते राजकारण एक यशस्वी प्रवास याबद्दल मी आपल्याशी सुसंवाद साधणार आहे. सुरुवातीला मी शब्दगाथा अकॅडमीचे माझे मित्र ॲडव्होकेट शुभमजी गाडगे असतील, सत्यवान साहणे असतील आणि त्यांची एकूणच सगळी टीम यांना अतिशय मनापासून धन्यवाद देतो की कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी आपल्या देशभरामध्ये लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर गेले काही दिवस अतिशय यशस्वीपणानं आपल्या फेसबुकच्या माध्यमातून समाजाला दिशा देणारे अनेक महत्त्वाचे विषय राज्यातल्या वेगवेगळ्या वक्त्यांच्या माध्यमातून, विशेष करून नवोदित वक्त्यांना संधी देऊन आपल्या फेसबुकच्या माध्यमातून एक जनजागृतीचं मोठं काम शब्दगाथा अकॅडमीने केलेलं आहे. या अकॅडमीचा माझा गेले काही वर्षाचा अतिशय उत्तम संबंध आहे आणि या शब्दगाथा अकॅडमीच्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा या खेड तालुक्याला भूषण वाटाव्या अशा प्रकारच्या आहेत. राज्यभर हे काम पोहोचलेलं आहे. महाराष्ट्रातले अनेक चांगले वक्ते घडवण्याचं काम या अकॅडमीच्या माध्यमातून होतं आहे. क्लासेस घेतले जात आहेत. सूत्रसंचालनाच्या क्षेत्रामध्ये, वक्तृत्वाच्या क्षेत्रामध्ये नव्या पिढीला दिशा देण्याचं काम ही अकॅडमी करते आहे आणि म्हणून या सगळ्या तरुणांचा मला मोठा अभिमान आहे. मी या अकॅडमीच्या कार्याला सुरुवातीला शुभेच्छा देतो. वक्तृत्व ते राजकारण हा प्रवास आपल्यासमोर सांगत असताना मी अतिशय मुद्देसूद जे आपले चाहते आहेत, जे आपले सोशल मीडियातले मित्र आहेत, त्यांना त्याच्यातून मुद्दे मिळतील, त्यांना त्याच्यातून काहीतरी मिळेल आणि त्याचा उपयोग त्यांना आपल्या क्षेत्रात करता येईल या दृष्टिकोनातून मुद्देसूद मांडणी करण्याचा प्रयत्न करतो आहे. एखाद्या मोठ्या राजकीय सभेमध्ये आम्ही अतिशय आवेशानं, आवेगानं, आक्रमकपणानं लोकांची मनं जिंकणं, लोकांमध्ये स्फूर्ती निर्माण करणं, आपल्या इच्छेनुसार लोकांना बदलणं, त्या सभेला दिशा देण्याचं काम आम्ही करत आलेलो आहे. गेली 10-15 वर्ष महाविद्यालयीन जीवन संपल्यानंतर सार्वजनिक क्षेत्रामध्ये अनेक सभा मी गाजवलेल्या आहेत. ह्या सगळ्याच तालुक्यातल्या जनतेला माहिती आहे, जिल्ह्यातल्या नेत्यांनी पाहिलेलं आहे. एखादी सभा हातातून गेलेली पुन्हा जिंकण्याचं काम आम्ही केलं. एखाद्या सभेतून उठून गेलेले लोक भाषणाला उभं राहिल्यानंतर पुन्हा आकर्षित करण्याचं काम आम्ही केलं. एखादा मुद्दा घेऊन त्या सभेला पूर्ण दिशा देण्याचं काम, तो मुद्दा सार्वजनिक जीवनात आणण्याचं काम आम्ही केलं. परंतु ही जे अनुभव आहे किंवा हा जो संस्कार आहे, ही जे काही कौशल्य आहे ते कशामुळं आलं तर ते महाविद्यालयीन जीवनापासून आलं. जसं अनेक विद्यार्थी शालेय जीवनामध्ये 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला या राष्ट्रीय सणाच्या दिवशी एखाद्या स्वातंत्र्य सेनानीवरती, थोर महापुरुषावरती अभ्यास करून, पुस्तक वाचून, भाषण लिहून करतात, तसं मलाही प्राथमिक शिक्षणाच्या काळामध्ये अशी भाषणं करायची संधी मिळाली. परंतु जसं मी 7वी नंतर 8वीला चाकणच्या शिवाजी विद्यामंदिरामध्ये गेलो, त्याच्यानंतर मात्र 8वी, 9वी, 10वीला मला कुठेही फारशी भाषणाला संधी मिळाली नाही. काही काव्यवाचन स्पर्धा आणि छोटेसे कार्यक्रम सोडले तर फार मोठी संधी मला मिळाली नाही. परंतु 11वी, 12वीला काही स्पर्धा मी केल्या, पण तिथेही मर्यादा होती, कारण मी 11वी, 12वी कॉमर्स केलेलं होतं. मग माझ्या अशा लक्षात आलं की आपली आवड कला शाखेमध्ये आहे. आपण उत्तम वाचक आहोत, आपण चांगलं लिहू शकतो, आपण उत्तम बोलण्याचं त्या ठिकाणी आपल्या मनातून येतं की मी चांगलं बोलू शकतो, परंतु त्या ठिकाणी आपल्याला संधी नाही. आणि म्हणून मी नंतर 11वी आणि 12वी कॉमर्स केल्यानंतर खेडच्या हुतात्मा राजगुरू महाविद्यालयामध्ये कला शाखेत प्रथम वर्षाला प्रवेश घेतला. शाखा बदलून आलेलो मी आणि साहेबराव मांडेकर अशा आम्ही 2 विद्यार्थी, आणि मी नंतर स्वतंत्र स्पेशल विषय मराठीच घेतला. पण मला पहिलीची संधी हुतात्मा राजगुरू महाविद्यालयामध्ये मिळाली. तर क्रियाशील विद्यार्थी काळाची गरज हा मी पहिला वक्तृत्व स्पर्धेला विषय घेतला आणि ती आंतर महाविद्यालयीन स्पर्धा होती आणि फार थोडे स्पर्धक होते. तर विद्यार्थी क्रियाशील असला तर काय होऊ शकतं, त्यांनी लक्ष दिलं नाही तर काय होईल, आणि म्हणून मी त्याच्यामध्ये क्रियाशील विद्यार्थी काळाची गरज हा विषय मांडला आणि त्या स्पर्धेमधलं मला बक्षीस मिळालं. प्राचार्य सुरेश साळुंके सरांच्या हस्ते ते बक्षीस देत असताना त्यांचं भाषण मी त्यावेळी ऐकलं. डॉक्टर सुरेश साळुंके हे तसं सायन्सचे विद्यार्थी, पण सायन्सचा हा माणूस, उत्तम इंग्लिशवर प्रभुत्व असलेला माणूस, पण मराठी किती प्रभावी बोलू शकतो, किती मराठीचा शब्दसंचय मोठा असू शकतो, हे मी त्यांच्या भाषणावरून त्यावेळी मला
पाहायला मिळालं, त्याच्या नोट्स मी लिहिल्या. आजही त्या व्यक्तीचा प्रभाव माझ्यावर राहिला. त्यांची जी शब्दफेक होती, जे उच्चार होते, जे नवीन मराठीतले शब्द होते जे मी कधीच ऐकले नव्हते, त्याच्यामुळे जो प्रभाव तयार होता त्यांच्या भाषणामध्ये, त्याचा खूप मोठा परिणाम माझ्यावर चांगला झाला. आणि त्यामुळे मी असे चांगले मराठीतले शब्द जे प्रभावी आहेत, लोकांना भिडतील, लोकांना त्याच्यातून काहीतरी बोध मिळेल, असे काही शब्द मी नेहमी त्याचा संचय करत आलो. या मला असं वाटलं की मी चांगलं बोलू शकतो आणि मग सुरुवात केली. आणि कोणताही वक्ता दशसहस्रेषु असं म्हटलेले 10,000 एक वक्ता असतो, परंतु कोणताही वक्ता सुरुवातीच्या काळामध्ये पुस्तकातून नोट्स काढत असतो, पाठांतर करत असतो, भाषणं लिहित असतो. सुरुवातीला पाठांतरही आवश्यकच असतं. हळूहळू ज्यावेळी त्याच्यात सराव होतो, तो पारंगत होतो, त्याच्यामध्ये सभाधारिष्ट येतं, त्यावेळेला त्याला फार तर छोटे मुद्दे लिहावे लागतात, त्याला भाषण लिहावं लागत नाही, पाठांतर करावं लागत नाही. आणि हे सरावानं घडतं. आणि म्हणून त्यामध्ये मला नंतर ह्या सगळ्या संधी मिळत गेल्या. आणि म्हणून पहिलं भाषण जे मी केलं होतं ते आजही मला तो सगळा प्रसंग आठवतो. आणि त्या काळापासून मला संधी मिळत गेल्या. पुढं मी असेल, सचिन बोक्से असेल, अरविंद खेडकर असेल, असे अनेक जण होतो. आणि आम्ही अनेक वक्तृत्व स्पर्धा गाजवल्या, जिल्ह्यात फिरलो, राज्यात फिरलो, अनेक महाविद्यालयीन स्पर्धा राज्यस्तरीय जिल्हास्तरीय केल्या. त्यात बक्षिसं आम्हाला मिळाली, काही ठिकाणी फक्त सहभागाची प्रमाणपत्र मिळाली. पण व्यासपीठाची मिळालेली संधी सोडायची नाही आणि विषय कसा मांडावा हे हळूहळू शिकायचं. आणि म्हणून आम्ही स्पर्धांमध्ये भाग घेत राहिलो आणि त्याचा खूप चांगला उपयोग झाला. आणि त्या काळात महाराष्ट्रामध्ये जे चांगले विद्यार्थी वक्ते होते, ज्यांना बक्षिसं मिळाली, त्या वक्त्यांच्या आमच्या भेटी झाल्या. आज महाराष्ट्रामध्ये ते खूप चांगल्या मोठमोठ्या पदावर काम करतात आणि आमची मैत्री आज टिकून आहे. आणि त्यामुळं खूप चांगले मित्र महाराष्ट्रभर या वक्तृत्व स्पर्धांच्या निमित्तानं मिळाले. जसे शब्दगाथा अकॅडमीच्या माध्यमातून अनेक मित्र आज त्यांनी महाराष्ट्रभर जोडलेले आहेत. राजगुरूंच्या जीवनावर भाषण करायची मला संधी मिळाली. परंतु कोणतंही भाषण करताना किंवा ज्याला चांगला वक्ता व्हायचा आहे, ज्याला आपल्या वक्तृत्व हे प्रभावी करायचं आहे, तो पहिला उत्तम वाचक असला पाहिजे. आणि म्हणून मी ग्रंथालयाशी माझी मैत्री होती. माननीय ग्रंथपाल घुले सर असतील, आमचे हिरामण पटोळे असतील, गुरव सर असतील, सतत माझं ग्रंथालयात जाणं, 2-4 पुस्तकं ते मला एका वेळी द्यायचे. मी लायब्ररीत तासनतास बसायचो, खूप पुस्तकं. पण मला एक गोष्ट या ठिकाणी प्रामुख्याने सांगायची की खेडच्या हुतात्मा राजगुरू महाविद्यालयामध्ये हजारो पुस्तकं आहेत, खूप मोठा पुस्तक संचय त्या लायब्ररीचा आहे. मी अनेक पुस्तकं चाळली, तर मला त्याच्यामध्ये एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली, जी अनेक पुस्तकं कुणी वाचलेली नव्हती, प्राध्यापकानं वाचलेली नव्हती, विद्यार्थ्यांनी वाचलेली नव्हती, कारण त्याच्यामध्ये एक कार्ड लावलेलं असतं आणि वाचकांची त्याच्यामध्ये नोंद असते. पण ती पुस्तकं मात्र हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय साहेबरावजी बुट्टे पाटील यांचं वाचन एवढं प्रचंड होतं की जी कुणी न वाचलेली सर्व बहुतेक पुस्तकं त्यांनी वाचलेली होती. आणि मला त्याच्यावरून जाणवलं की हा माणूस इतका प्रभावी बोलतो आहे, लोकांची मन जिंकतोय, त्याच्या पाठीमागं वाचन आहे. आणि म्हणून उत्तम वक्ता होण्यासाठी उत्तम वाचक असलं पाहिजे. दुर्दैवानं आजकाल आपण सगळेजण सोशल मीडियाच्या एवढ्या आहारी गेलेलो आहोत, एवढं आपण मोबाईल आणि टी व्ही समोर आहोत की आज आपण वाचायलाच तयार नाही. त्याच्यामुळं आज कमी भांडवलावरती लोक बोलत आहेत. तुमच्याकडे भांडवल अधिक असलं पाहिजे, तुम्ही प्रचंड पुस्तकं वाचली पाहिजे, संदर्भ देता आले पाहिजे. ते आज भाषणांमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. जे जुन्या वक्त्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की इतिहासातली, अध्यात्मातली, संत साहित्यातली, अनेक पुस्तकातली, कादंबऱ्यातली उदाहरणं ते देत होते, संदर्भ देत होते आणि म्हणून त्यांची भाषणं प्रभावी होत होती. ते हल्ली अलीकडच्या काळात राहिले नाही. आणि म्हणून मी खूप वाचत गेलो. वाचनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी नवीन मुद्दे मिळाले, मी नोट्स काढल्या. आजही त्या डायऱ्या माझ्याकडे आहेत आणि त्या डायऱ्यांमध्ये मी त्या नोंदी केल्या, चांगली उदाहरणं त्याच्यामध्ये लिहिली आणि त्याचा खूप चांगला उपयोग मला झाला. हुतात्मा राजगुरू भगतसिंग आणि सुखदेव यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं, शहीद दिवसाच्या निमित्तानं मला अचानक गुले सरांनी सांगितलं की अध्यक्षांचा निरोप आहे, प्राध्यापक किंवा शिक्षकांनी बोलावं. आणि मी अग्निकंकण शशिकांत देशपांडेंचं पुस्तक वाचलेलं होतं राजगुरूंवरचं आणि मी त्या माध्यमातून तिथं 7-8 मिनिटाचं भाषण केलं. खूप मला बक्षीस मिळालं, माझं कौतुक झालं आणि त्याच्यामुळे मी महाविद्यालयाला माहीत झालो. परंतु तुम्हाला कधीही ज्यावेळी अचानक संधी मिळते त्यावेळी ज्याला काही एक पाऊल चांगलं टाकायचं त्याने त्या संधीचा उपयोग केला पाहिजे. ठीक आहे, 100% चांगलं प्रभावी आपण मानू शकणार नाही, परंतु संधीचं सोनं करता आलं पाहिजे. मी अनेक माझ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की छोटी सभा आहे, छोटी बैठक आहे, तुम्ही उभं राहून बोला, प्रॅक्टिस करा. छोट्या छोट्या सभांमधूनच, बैठकांमधून माणसं बोलायला तयार होतात. पण हल्ली आज सगळ्यांना असं वाटतं की बाबा मी मोठा वक्ता आहे, माझ्यासाठी मोठी सभा पाहिजे, चांगलाच माईक पाहिजे, अशी सिस्टीम पाहिजे. असं होणार नाही. जो खरा वक्ता आहे आणि कार्यकर्ता वक्ता आहे त्यांनी कुठेही बोललं पाहिजे. मी आज रस्त्यावरही 10 लोक भेटले त्यांच्यामध्ये बोलतो, 50 लोकांच्या बैठकीत बोलतो, जिल्हा परिषदेच्या सभेतही बोलतो आणि 10-20 हजाराच्या सभेतही बोलतो. त्या प्रसंगानुरूप आपल्या वक्तृत्वाला बदल, आवेश याच्यात आपल्याला बदल करावे लागतील. परंतु ज्या छोट्या संधी तिथं आपण बोललं पाहिजे. स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांनी सायकलला माईक स्पीकर लावून त्या ठिकाणी 10-20 लोकांना ते बोलले, त्यांचं नेतृत्व तयार झालं. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे फोटो आपण बघितले की टॅक्सीवर उभं राहून त्या ठिकाणी त्यांनी भाषणं केलेली आहे.
आणि म्हणून अलीकडच्या लोकांना मला विनंती करायची की आपल्याला जर आपला विचार पोहोचवायचा असेल तर लोक किती आहेत, जागा कुठली हे महत्त्वाचं नाही. आपला विचार लोकांपर्यंत पोहोचवणं आणि लोकांना त्या दृष्टीने कृती करायला लावणं हे खऱ्या वक्त्याचं लक्ष आहे. आणि म्हणून वक्त्यांनी अलीकडच्या काळामध्ये जे सगळी तयारी करतायत, चांगली माईक सिस्टम एवढीच लागू पाहिजेत, एवढीच मोठी सभा पाहिजे तरच मी बोलेल, हे कुठेतरी हे थांबलं पाहिजे. आणि आपण जिथं समाजाला आपली गरज आहे तिथं जाऊन आपण निश्चितपणे बोललं पाहिजे. आणि त्याचा मला खूप चांगला उपयोग कॉलेजच्या जीवनातला त्या ठिकाणी झाला. विषय कसा मांडावा याचा फायदा मला जर सगळ्यात कुठं झाला असेल तर हुतात्मा राजगुरूंच्या नावानं जी आंतरमहाविद्यालय वक्तृत्व स्पर्धा आहे त्या स्पर्धेला आधुनिक वाल्मिकी गदिमा गजानन दिगंबर माडगुळकर असा एक विषय होता. आणि तो विषय मी निवडायचं ठरवलं, मी मराठीचा विद्यार्थी असल्यामुळं. पण तो विषय मांडावा कसा, कारण बऱ्याच वेळा मी अलीकडे पण पाहतोय की वक्ता विषय घेऊन जे बोलतात तो विषय सोडूनच देत आहेत. नेहमी घेतलेले मुद्दे, नेहमी घेतलेल्या काव्यपंक्ती, नेहमी घेतलेले काही शेर शायरी त्याच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी मांडतात. शेवटी तुम्हाला दिलेला विषय त्या विषयाच्या बाहेर तुम्ही जाता कामा नये. त्या विषयाच्या अवतीभोवती तुम्ही गुंफलं पाहिजे आणि त्या विषयाला न्याय तुम्ही दिला पाहिजे. आणि हा आधुनिक वाल्मिकी गदिमा विषय मांडत असताना मला वाटत होतं की बाबा फक्त गजानन दिगंबर माडगुळकरांचं व्यक्तिचरित्र मांडावं, त्यांनी काय लिहिलं मांडावं. पण तिथे आमचे प्राध्यापक A.G. कुलकर्णी सर, ते पण इंग्रजीचे प्राध्यापक, पण त्यांचं मराठी सुंदर होतं आणि त्यांच्याकडं अनेक चांगले गुण होते. ते फार मोठे वक्ते नव्हते, पण वक्त्याने विषय कसा मांडावा याचं ज्ञान त्यांना अतिशय उत्तम होतं. त्याने मला एक दिवस रूमवर बोलवलं, ब्राह्मणवाडीत ते राहायचे, आणि त्याने मला बोलवलं आणि मी त्यांच्या रूमवर गेलो आणि त्यांनी मला सांगितलं की तो विषय तुला असा मांडावा लागेल की आधुनिक वाल्मिकी गदिमा. तर वाल्मिकींच्या रामायणामध्ये, वाल्मिकींच्या लिखाणामध्ये कुठले कुठले रस आहेत आणि ते गजानन दिगंबर माडगुळकरांच्या सगळ्या साहित्यामध्ये कसे आलेत, सगळ्या विषयाला त्यांनी स्पर्श कसा केलाय हे तुला मांडावं लागेल. आणि मग आपण आधुनिक वाल्मिकी गदिमांना का म्हणतो किंवा का म्हटलं गेलंय हे तुला व्यवस्थितपणाने त्या ठिकाणी मांडावं लागेल. त्याच्यासाठी तुला गदिमांच्या अनेक पुस्तकांचे संदर्भ घ्यावे लागतील, त्याच्यातले काही विषय वाचावे लागतील, मुद्दे वाचावे लागतील आणि मग मांडावं लागेल. आणि मग मी त्यामध्ये गीत रामायण असेल, त्यांचे लावणे असतील, त्याची बालगीतं असतील, असे अनेक विषय जे गदिमांनी मांडले त्या विषयांचा सार मी तयार केला. आणि मग त्या काही काव्यपंक्तीच्या माध्यमातून काही त्यांच्या लावण्या असतील, बालगीतं असतील, मृत्यूला बद्दल विचार करायला लावण्याला गहन विषय देखील त्यांनी मांडले. आणि म्हणून हे सगळे रस वाल्मिकींच्या लिखाणामध्ये वाल्मिकींप्रमाणे गदिमांच्या आहेत, म्हणून त्यांना आधुनिक वाल्मिकी गदिमा म्हटलं गेलं. या विषयानं तो विषय मी मांडला आणि त्याच्यात मला बक्षीस देखील मिळालं. आणि ते माझं भाषण हे कॉलेजच्या स्मरणिकेमध्ये प्रसिद्ध देखील झालेलं आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये आम्ही हे अनेक विषय मांडले. 2 प्रहरी शिरी सूर्य का थांबला, राम जन्मला ग सखी राम जन्मला, कौसल्य राणी उघडी लोचने, दीपून जाय माय स्वपुत्र दर्शने, ओघळले आसू सुखे कंठ दाटला, राम जन्मला ग राम जन्मला. हे गीत रामायणातल्या ओळी आहेत आणि हे त्यातल्या सगळ्या काव्यपंक्ती. आणि आज बहुतेक मुद्दे त्या भाषणाचा माझ्या एवढा प्रभाव होता, एवढी मी प्रॅक्टिस केली होती, त्याच्यामध्ये एवढं जीव ओतून काम केलं की आजही माझ्या त्या पाठ आहेत. आणि गदिमांचं गीत रामायण ज्यावेळी त्या काळामध्ये रेडिओवर लागायचं त्यावेळी लोक सकाळी आंघोळी करून उठून रेडिओला उदबत्ती ओळायचे आणि ते ऐकायचे. आणि त्यांच्यातला एक प्रसंग मी मुद्दाम यासाठी सांगतो आहे की शेवटी प्रतिभा जी असते ही बऱ्याच वेळा लहरी देखील असते, परंतु आपल्याला जो अनुभव येतात तसे अनुभव या मोठ्या माणसांना देखील आलेले आहेत. गदिमांना रामजन्माचं गाणं सुचत नव्हतं. रात्री खूप विचार केला, कारण सकाळी ते लाईव्ह व्हायचं होतं रेडिओवरती आणि ते वैतागून त्यांना सुचलेच नाही शब्द, ते झोपी गेले. पण झोपेत त्यांना रामजन्माचं स्वप्न पडलं. त्यांनी पहाटे आपल्या घरामध्ये रामजन्म साजरा केला आणि त्या काव्यपंक्ती लिहिल्या ज्या मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्या. आणि मग त्या काही तासानंतर लगेच रेडिओवर प्रक्षेपित झाल्या. शेवटी साहित्यिक आहे, वक्ता आहे, अभ्यासक आहे, त्याने इतकं चिंतन मनाला करायला पाहिजे की तो ते जगलं, ते आयुष्य तो जगला पाहिजे. आणि त्या पद्धतीनं हे जे सगळे मोठे साहित्यिक असतील, मोठे वक्ते असतील, हे प्रचंड मोठे वाचक होते. त्यांनी रात्रंदिवस साधना केलेली आहे, आराधना केलेली आहे, 4 पुस्तकं वाचली आणि आपण पाठांतर करून भाषण करायला लागलो म्हणजे आपण खूप काही केलं असं नाही. आणि म्हणून या सगळ्या लोकांचा प्रभाव, मला त्याचा फायदा असा झाला की आधुनिक वाल्मिकी गदिमा हा विषय कसा मांडावा हे मला कुलकर्णी सरांनी जे सांगितलं, त्यामुळे मी आज कोणताही विषय मला दिल्यानंतर त्या विषयाभोवती मी गुंफण करतो. त्याचा फायदा मला सभागृहामध्ये होतो, त्याचा फायदा मला राजकारणात होतो, सार्वजनिक जीवनामध्ये होतो. मी विषय सोडून फार बाजूला जात नाही आणि त्याचाच खूप चांगला उपयोग मला आज होतो आहे. काळकर मॅडम आम्हाला होत्या, प्रत्येक शब्दामध्ये काही संस्कार आहे, प्रत्येक सणामध्ये काही संस्कार आहेत, ते त्यांनी आम्हाला शिकवलं. डोळस सरांनी तर आम्हाला प्रचंड प्रेरणा दिली. अभ्यंकर मॅडम चाकण असल्यापासून सतत माझ्या भाषणाला प्रोत्साहन देत आल्या. त्यामुळे ह्या सगळ्या गुरुवर्यांनी त्या काळात ज्या सूचना दिल्या, जे प्रोत्साहन दिलं, अगदी डॉक्टर J.D. टाकळकर वाणिज्य विभागाचे, परंतु ते सगळे उत्तम भाषण करायचे, उत्तम काव्य सादर करायचे, त्यांचाही सगळ्यांचा प्रभाव हा त्या ठिकाणी माझ्यावरती त्या ठिकाणी झाला.
नवसाहित्यिक कला मंडळ एक आम्हाला संधी मिळाली. एक नवसाहित्यिक कला मंडळ नावाचं भित्तीपत्रक आम्ही कॉलेजला चालवलं. त्याचा प्रमुख म्हणून मी काम करायचो. मग आमच्या विद्यार्थ्यांनी मुलांनी कॉलेजच्या लिहिलेल्या कविता असतील, काही चित्र असतील, काही चांगले उतारे असतील, ते आम्ही त्याच्यावर प्रसिद्ध करायला लागलो आणि त्याचा एकत्रित संच आम्ही तयार केला. पिंगळे सरांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्या नवसाहित्यिक कला मंडळाच्या त्या सगळ्या लिखाणाचं आणि भित्तीपत्रकावर प्रसिद्ध झालेल्या त्याचं एकत्रीकरण आम्ही केलं आणि भर नावाने एक हस्तलिखित तयार केलं. ते मागं काही वर्षापूर्वी कॉलेजच्या लायब्ररीत गेलो तर ते मला पाहायला मिळालं. आता जुनं झाले, थोडं खराब झाले, परंतु पाहायला मिळालं, खूप आनंद मिळाला. तर ते बहर हस्तलिखिताच्या प्रकाशनाला आम्ही संस्थेचे अध्यक्ष स्वर्गीय साहेबरावजी बुट्टेपडले यांना बोलवलं. मला तर उदाहरण यासाठी सांगायचं की आम्ही फक्त त्या मंडळाचे सदस्य किंवा कला शाखेतले मराठीचे विद्यार्थी किती लोक असू, 40 लोक असू, प्राध्यापक 10-12, एवढ्या लोकांमध्ये साहेबरावजी बुट्टेपडले आले आणि त्यांनी तिथं देखील तितकंच प्रभावी मार्गदर्शन आम्हाला केलं. तितक्यात महत्त्वाच्या सूचना शिक्षकांनी आणि प्राध्यापकांनी आम्हाला सगळ्यांना केल्या. म्हणजे तुम्ही किती मोठे वक्ते असा, पण जर छोट्या ठिकाणी जरी संधी आली तर तुम्ही गेलं पाहिजे. कारण ठीक आहे, 10,000 लोकांमध्ये 10,000 लोक तुमच्या भाषणाने बदलतील असं नाही, पण 40च्या सभेमध्ये देखील जर 4 माणसं तुमच्या भाषणाने बदलली आणि आयुष्य जर त्यांचं बदललं तर तुमच्या भाषणाचं, तुमच्या प्रभावाचं, तुमच्या वक्तृत्वाचा उपयोग झाला असा अर्थ होईल. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण गर्दीपेक्षा दर्दी माणसं किती आहे, त्याची आवड किती लोकांना आहे, मनापासून किती लोक ऐकतायत, या देखील विचार अलीकडच्या वक्त्यांनी मला वाटतं करायला पाहिजे. आणि त्यामुळे मी अलीकडच्या काळात देखील यशोदामध्ये तर आमची 40चीच बॅच असते, काही ठिकाणी 1000-2000ची बॅच असते, पण 40च्या बॅचला जो सुसंवाद होतात त्याचे खूप चांगले परिणाम हे ट्रेनिंगच्या माध्यमातून होत असतात. मला म्हणजे एखादा अभ्यासक वक्ता, एखादा साहित्यिक वक्ता, पण मी माझ्यातला हा कार्यकर्ता वक्ता आहे. कारण मी आज लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय आणि अनेक मला जी संधी कार्यकर्ता म्हणून जी मिळाली ती पहिली NSS मुळे मिळाली. राष्ट्रीय सेवा योजनेच्या अनेक शिबिरांमध्ये गेलो, जिल्हास्तरीय निवड झाली, उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून मला त्या ठिकाणी सन्मान माझे झाले, श्रमदानाचा संस्कार झाला, रंगमंच आम्हाला मिळाला, सभाध्यक्ष तिथं आलं, सुसंवादाचं कौशल्य आलं. परंतु सगळ्यात जास्त संधी मिळाली ती म्हणजे निवेदनाची संधी मिळाली आणि सूत्रसंचालनाची जी संधी मिळाली ती NSS मध्ये. आणि मग आम्ही कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करायला लागलो. माझ्या हळूहळू लक्षात आलं की याच्यामध्ये खूप सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. आता हा देखील विषय अनेक वक्त्यांना अनेक ठिकाणी सूत्रसंचालन करावं लागतं, निवेदन करावं लागतं. मी अलीकडे पाहतोय, लग्न आणि दशकिरे तर सोडून द्या, पण मी बऱ्याच ठिकाणी पाहतो की अलीकडच्या काळामध्ये निवेदकाला असं वाटतं की ही सभा आणि हा कार्यक्रम फक्त माझ्यासाठीच आहे आणि सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे पाहिजे आणि या सभेचा हिरो मीच पाहिजे. निवेदक हा त्या कार्यक्रमाचा हिरो नसतो. निवेदकाने आपल्याकडे लक्ष केंद्रित फार करू घ्यायचं नसतं. ज्यांचा कार्यक्रम आहे, ज्याच्यासाठी कार्यक्रम आहे, त्याचा प्रभाव कायम ठेवून तो कार्यक्रमाची व्यवस्थित जोडणी करणं, व्यवस्थित मांडणी करणं, तो कार्यक्रम यशस्वी करणं, वेळेत पूर्ण करणं आणि त्या कार्यक्रमाला एका चांगल्या उंचीवर नेणं, हे काम निवेदकाचं आहे. पण दुर्दैवानं अलीकडे मी काही निवेदक बघतोय की एवढ्या आवेशाने, एवढ्या आवेगात बोलतायत की सगळ्या लोकांचं लक्ष त्यांच्याकडेच आहे. मग त्या वक्त्याकडे लक्ष नाही, पाहुण्याकडे लक्ष नाही, कार्यक्रम कशा होतो त्याच्याकडे लक्ष नाही. तर निवेदकांनी ही गोष्ट लक्षात यायला पाहिजे की सुधीर गाडगे ज्यावेळी निवेदन करतात, अमेरिकेत सारख्या देशामध्ये त्यांची निवेदन होतात, लाखो रुपये त्यांना त्याच्यातून मिळाले, पण आवेशाने आवेगानं सुधीर गाडगे सूत्रसंचालन करत नाहीत. अशा अनेक सूत्रसंचालक आहेत, निवेदक आहेत. त्यामुळं आपण जे वक्ते निवेदक आहोत त्यांना देखील मला विनंती करायची की त्या कार्यक्रमाचा फोकस तुम्ही नाही आहात, तुम्ही त्या कार्यक्रमाची उंची वाढवण्याचं काम करायचं आहे. आणि म्हणून त्याही गोष्टीमध्ये मला वाटतं आपण नव्या पिढीनं काही बदल करायला निश्चितपणे पाहिजे. मी आक्रमक भाषण करायला जे शिकलो तर महाविद्यालयीन जीवनामध्ये एक रक्तदान शिबिरातल्या गैरप्रकाराचं एक उठाव झाला होता, आंदोलन झालं होतं. आता त्याचे राजकीय पदर किंवा त्याच्यातल्या काही गोष्टी मला काही माहीत नव्हत्या. मी एक विद्यार्थी होतो, चांगली भाषणं करत होतो. मला तो काही लोकांनी विषय समजून सांगितला की आपण रक्तदान करतो आणि त्याचा गैरप्रकार होतोय. खरं खोटं देव जाणे, मला काही माहीत नव्हतं, पण तो विषय मांडायचा होता आणि मला त्यांना माहीत होतं की हा माणूस आक्रमकपणे मांडू शकतो, हा विद्यार्थी मांडू शकतो. आणि कॉलेजच्या गेटवरती त्यावेळेला उभं राहून बिना माईचं 700-800 विद्यार्थी असतील त्यांच्यासमोर मोठ्या आवाजामध्ये मी जे आक्रमक भाषण त्या विषयावर केलं, अक्षरशः विद्यार्थ्यांचं रक्त सळसळलं आणि सगळे विद्यार्थी काही प्लॅनिंग नसताना त्या आमच्या एकत्रित जमण्याचं रूपांतर मोर्चात झालं आणि हजारो विद्यार्थ्यांचा मोर्चा त्या ठिकाणी खेडमध्ये झाला. त्याला नंतर माझ्या लक्षात आलं की काही राजकीय पदर आहेत, परंतु तो आक्रमकपणा तिथं आम्हाला शिकायला मिळाला. तो मला निवडणुकांमध्ये उपयोगी आला आणि मी एक निवडणूक हारलो, 3 निवडणुका जिंकलो. पण आज कोणतीही निवडणुकीच्या सभेवरती मी जो प्रभाव टाकतो, लोकांमध्ये बदल करायचा प्रयत्न करतो, मुद्दे आक्रमकपणाने मांडतो, त्याचं लोक कौतुक करतात. त्याच्या पाठीमागे हे काही गोष्टी संधी मिळाल्या आणि त्या संधीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आज आक्रमकपणा मी ठेवलेला आहे. तो सभागृहात मला कधी कधी उपयोगाला येतो, मोठ्या सभेत येतो, पण याचा अर्थ आक्रमकपणा म्हणजे लोकांना शिव्या देणं,
वेडवाकडं बोलणं, कुणावरती गलिच्छ टीका करणं, याला आक्रमकता म्हणत नाही. तुमची आक्रमकता ही विधायक असली पाहिजे. तुम्ही जनहिताचे विषय मांडले पाहिजे. त्याच्यामध्ये तुमची प्रामाणिकता, तळमळ, पोटतिडकीपणा हे सगळं दिसलं पाहिजे की तुम्हाला काहीतरी त्याची विषय मांडण्याची तळमळ आहे. तुमचा हा आवेश खोटा नाही. पुस्तकाचं वाचन तुम्ही मांडला असं नाही. त्या प्रश्नाची तुम्हाला कळकळ आहे, तुम्ही ते अनुभवलेलं आहे आणि लोकांमध्ये बदल करण्यासाठी हे गरजेचं आहे. हा आक्रमकपणा तुम्ही आपल्या भाषणात सगळ्यांना ठेवावा लागेल. आपण नाटकी आक्रमकपणा ठेवला तर तो लोक स्वीकारणार नाहीत किंवा लोकांना तो भावणार नाही. म्हणून आपण म्हणतो की बाबा गाडगेबाबांकडे काही नव्हतं, माईक नव्हता, गाडगेबाबा फार मोठे वक्ते नव्हते, पण गाडगेबाबांच्या कीर्तनानं लोक बदलले. तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेनं प्रभाव टाकला. मग आता अनेक लोक मोठमोठी भाषणं करतायत, तर लोक बदलत का नाही? अनेक भाषणं होत आहेत, सभा होत आहेत, व्याख्यानमाला होत आहेत, लोकांमध्ये बदल होतोय का? हा विषय महत्त्वाचा आहे. आणि म्हणून आम्ही सगळ्या वक्त्यांनी, नवोदित वक्ते असतील, जुने असतील, अनुभवी असतील, मी प्राचार्य राम शेवाळकरांना देखील ऐकलं, प्राचार्य शिवाजीराव भोसलेंना ऐकलं. माझ्या गाडीमध्ये अनेक CD आणि पेन ड्राईव्ह असतात, ज्याच्यात अनेकांची भाषणं असतात, मी आजही ऐकतो. शेवटी तुम्ही विद्यार्थी आयुष्यभर असलं पाहिजे, सतत तुम्ही शिकलं पाहिजे आणि सतत नवीन नवीन मुद्दे, नवनवीन कल्पना आणि नवीन नवीन पद्धती तुम्हाला कळल्या पाहिजे. अशा अनेक नवीन शब्द या प्राचार्य राम शेवाळकर आणि प्राचार्य शिवाजीराव भोसलेंच्या भाषणातून आपल्याला मिळतात. पण त्यांच्या भाषणात फार कुठं आवेश आवेग नाही. अतिशय संतपणानं, शांतपणानं, पण इतका अभ्यासपूर्ण, शेकडो हजारो पुस्तके या लोकांनी वाचलेली आणि त्याच्यामुळे त्यांचा एक एक शब्द, एक एक वाक्य हे जपून ठेवावं अशा प्रकारचं त्यांचं वाक्य असतं. आणि म्हणून तुम्ही जितकं वाचाल, जितकी पुस्तकं अभ्यास कराल, समाज वाचाल, प्रश्नांची माहिती तुम्हाला होईल, तुमच्याकडे भांडवल प्रचंड असलं पाहिजे आणि मग तुमची भाषणं प्रभावी होतील, तुमचा आक्रमकपणा त्या ठिकाणी विधायक होईल. आणि म्हणून त्याच्याबद्दलचा देखील एक प्रयत्न आपल्या सगळ्यांना करायचा आहे. जागर संघटनेमध्ये मी महाविद्यालयीन जीवन संपल्यानंतर जागर संघटनेमध्ये सुरेशराव भोर असतील, राजेश कोल्हे असतील, आम्ही जागर नावानं संघटना काढली, रजिस्ट्रेशन केलं, रिक्षा संघटना काढली, अनेक आंदोलनं आम्ही त्याच्यामध्ये केली. रस्त्यावर उभं राहून 10 लोक आणि 10 लोकांमध्ये आंदोलन सुरू करायचं. भाषणं सुरू झाली की गाड्या थांबतात, लोक जमतात, हजारो लोकांमध्ये त्याचं नंतर रूपांतर झालं. नंतर मी अशा अनेक सभा केल्या की सभेला लोकच नव्हते, पण भाषण सुरू केलं आणि लोक गोळा व्हायला लागले. आणि त्याचा अनेक निवडणुकीमध्ये अनेक राज्यकर्त्यांनी मला संधी दिली, अनेक नेत्यांबरोबर मला काम करता आलं. त्यांनी त्यामुळे माझ्या भाषणाचा उपयोग केला. मी देखील समाजासाठी त्याचं काम करू शकलो. तर संघटनांमध्ये आक्रमकपणा, आंदोलनं ह्या गोष्टी ते जागर संघटनेमुळे आमच्यामध्ये आल्या आणि त्याचा खूप चांगला उपयोग झाला. एकदा तर बघा, आम्ही जागर संघटनेच्या माध्यमातून हल्ली गणेशोत्सवाच्या, आता यावर्षी गणेशोत्सव आपला अडचणीमध्येच आहे, कोरोनाचं संकट आहे, पण गणेशोत्सवाला आपल्याकडे खूप खर्च होतो, काही अनिष्ट प्रथा आपण सुरू केल्या. आम्ही असं ठरवलं की आपण या सगळ्या गणपती मंडळांच्या पुढे जाऊन एक पथनाट्य करायचं. आम्ही एक ट्रॅक्टर बनवला, मागे एक बोर्ड लावला, रिक्षा आमच्याबरोबर होत्या आणि आम्ही दत्ता गुले असेल, आमचा किशोर शेवकरे असेल, म्हणजे शिंदे दाजी असतील, अशा अनेक लोक आम्ही एकत्र आलो आणि त्या टायमाला आम्ही पथनाट्य तयार केलं. आणि व्यासपीठावरती आम्ही त्या ठिकाणी पथनाट्य ही सगळी टीम सादर करायची की बाबा गणपती मंडळापुढे ज्या अनिष्ट प्रथा दिसतात, ज्या चुकीचे काही पायंडे सुरू केले ते आपण थांबूया. आणि हा विधायक, लोकांना शिक्षण देणारा, जागृती करणारा, लोकहिताचा गणेशोत्सव कसा होईल याच्यावर आम्ही पथनाट्य केलं होतं. खूप रंजक पद्धतीने ते तयार केलं. पण नंतर त्याच्या शेवटी मी निवेदन करायचो आणि त्या निवेदनामध्ये याच्यातून काय बोध घ्यावा हे मांडायचो. त्यामुळे एखाद्या विषयातलं निवेदन किंवा एखाद्या विषयाचा सार कसा मांडावा हे देखील मला त्या ठिकाणी त्याच्यातून शिकायला मिळालं. आणि म्हणून मी अनेक बैठका संपत असताना बैठकीतले सगळे मुद्दे लिहित असतो आणि शेवटी सारामध्ये त्याचा उल्लेख करत असतो की आजच्या बैठकीत आपलं असं ठरलेलं आहे आणि आपल्याला त्याप्रमाणे काम करायचं. हे निवेदनाचा फायदा मला आजही होतो आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी मला प्रशासकीय कामामध्ये त्याची अतिशय चांगली त्या ठिकाणी मदत होते. छोट्या कार्यक्रम, पथनाट्य, बैठका, आंदोलन याचा मला उपयोगही नंतरच्या काळामध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करताना झाला. बऱ्याच आमच्या लोकप्रतिनिधींना असं वाटतं की आपण सतत बैठका मोठ्या घ्याव्यात, भाषणं करावी, सगळंच काम भाषणाने होतं असं नाही. आणि म्हणून तुम्हाला ज्यावेळी प्रॅक्टिकल कार्यकर्ता म्हणून काम करायचं आहे, तुम्हाला प्राध्यापक म्हणून एखादा मुद्दा समजून सांगायचा आहे, पत्रकार म्हणून त्या ठिकाणी काही तुम्हाला लिहायचं आहे, तुम्ही एखादे सामाजिक सेवक असाल, अन्य कुठल्याही क्षेत्रामध्ये असाल, त्यावेळी सलग 1-2 तास बोलणं अपेक्षित नाही. त्या रोलनुसार तुम्हाला बदलावं लागेल. मी माझ्या गटामध्ये शेतकऱ्यांना योजना सोप्या पद्धतीनं समजून सांगण्यासाठी शेतकरी घोंगडी बैठकांचा एक कार्यक्रम शेतकरी जागृत अभियान नावानं सुरू केला. आता मी म्हटलं असतो की 1000 शेतकऱ्यांचा मेळावा घेईल आणि मोठं सुंदर भाषण करेल, लोकांच्या टाळ्या मिळेल. लोक जमले असते, टाळ्या मिळाल्या असत्या, माझं वाचन गाजलं असतं, लोकांना काय मिळालं असतं, टाळ्या वाजून लोक निघून गेले असते. शेवटी कोणताही वक्ता ज्याला आपण प्रभावी म्हणूया की ज्याच्या भाषणातून लोक मुद्दे घेऊन गेले पाहिजे, लोकांना वाटलं पाहिजे हा माझ्या गरजेचा, माझ्या जवळचा मुद्दा आहे, मी याच्यानुसार बदल करेल. लोकांमध्ये जर तुम्ही परिवर्तन करू शकला नाही, तुमचं वक्तृत्व हे परिवर्तनशील असलं पाहिजे, लोकांच्या जीवनामध्ये चांगला बदल घडवणारं असलं पाहिजे. आणि म्हणून मी त्यावेळी ठरवलं की नाही, आपल्याला सभा नाही घ्यायची. मी घोंगडी बैठका सुरू केल्या
घोंगडी बैठक किती लोकांची? 25 ते 30 लोकांची. एखाद्या गोठ्यामध्ये, रानामध्ये, अंगणामध्ये, कुठंही सभा सत्कार संमेलन काही नाही. आणि मी अशा 25-30 नंतर काही ठिकाणी जास्त असतं 30-35 लोक गोळा व्हायचे. मी 100 बैठकांचं नियोजन केलं तर माझ्या 150 बैठका झाल्या. लोक मला बोलायला लागले. मी लोकांची नावं लिहून घ्यायचो, मोबाईल नंबर लिहून घ्यायचो, त्याची अडचण काय लिहून घ्यायचो, त्यांना योजना समजावून सांगायचो. मी असं म्हटलो ना की मी जिल्हा परिषद सदस्य आहे, माझी सभापती आहे आणि मी मग लोकांना भाषणच केलं, मोठी सभाच घेतली पाहिजे, असं नाही. तुम्ही ज्या वेळेला एखादं काम यशस्वी करायचं त्यावेळी तुम्हाला छोट्या स्वरूपात जाऊन लोकांची मनं जिंकता आली पाहिजेत, लोकांशी संवाद साधता आला पाहिजे. आणि तो आम्ही साधला. त्याच्यातून मी अनेक आंदोलनं यशस्वी केली. पहिलं लोकांशी बोललो, बैठका घेतल्या, घोंगडी बैठका घेतल्या, लोकांना तयार केलं आणि मग त्याचे परिणाम मोठ्या आंदोलनात झाले. आणि म्हणून त्याचाही विचार त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी करायला पाहिजे. 2002ला मी ज्यावेळी जिल्हा परिषदला अचानकपणा निवडणुकीला उभा राहिलो वयाच्या 26व्या वर्षी, त्यावेळेला देखील मी अगोदर 2-3 महिने माझ्या मोटरसायकलीवर काही मित्रांसह वाडी वस्तीवर जाऊन बैठका घेतल्या, लोकांशी बोललो, तुमचे प्रश्न काय, त्यांचे प्रश्न लिहून घेतले. आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी वयाच्या 26व्या वर्षी कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्या ठिकाणी लोकांना मला संधी दिली. इथंही माझ्या वक्तृत्वाचा खूप मला उपयोग झाला. लोकांचे घेतलेले प्रश्न मी सभामधून मांडायचो, ते सोडवणार कसे ते मी सांगायचो. त्याच्यासाठी प्रशासकीय जाणीव मी करून घेतली. मध्यंतरीच्या काळामध्ये दैनिक संध्यामधून दैनिक देशदूत म्हणून पत्रकारिता केली. खेड वार्ता नावाचं मी मासिक सुरू केलं. त्याच्यामुळं पत्रकारितेतले अनुभव, पत्रकार मित्रांशी असलेली मैत्री आणि त्या माध्यमातून मग प्रशासकीय जाणीव झाल्यामुळं लोकांचे प्रश्न सोडवायचे कसे मी मांडले. आक्रमकपणा तिथं उपयोगाला आला. माझं प्रभावी वक्तृत्व मला उपयोगाला आलं. आणि फक्त भाषणाच्या भांडवलावरती आणि मी जे प्रश्न घेतले होते आणि सोडवणार कसे मांडल्यामुळं लोकांनी मला निवडून दिलं. कुठल्याही प्रकारचा माझ्याकडे पैसा नव्हता, राजकीय काही कारकीर्द नव्हती, कोणाचे मोठे आशीर्वाद नव्हते. सामान्य लोकांनी माझ्यासारख्या तरुणाला वयाच्या 26 वर्षाची संधी दिली. हे महाविद्यालयीन जीवनामध्ये जे जे संस्कार झाले, माझ्या व्यक्तिमत्वामध्ये जी जी कौशल्य आली त्याचा उपयोग मला झाला. आणि म्हणून मी 2002ला आलो. पण 2002ला निवडून आलो. वयाच्या 26व्या वर्षी कृषी सभापती झालो. नंतर महात्मा फुले विद्यापीठाच्या सिनेटवर काम केलं. पण माझ्या लक्षात आलं की एक सभा, एक निवडणूक भाषणानं जिंकता येऊ शकते, सगळ्या निवडणुका भाषणानं जिंकता येत नाहीत. तर आपल्याला आता वक्तृत्वाबरोबर कर्तृत्व दाखवावं लागेल आणि कर्तृत्वातून नेतृत्व सिद्ध करावं लागेल. आणि मग मी त्या पहिल्या दिवसापासून यशदामधलं प्रशिक्षण, कायद्याचं वाचन, योजनांची माहिती घेणं, एवढं बारकाईनं काम सुरू केलं की मी नंतर 3-4 वर्षातच यशदाला व्याख्याता म्हणून जायला लागलो. तो आज तागायत मी राज्यभर व्याख्यानं देतो, ग्रामविकासावर बोलतो आहे, प्रत्यक्ष काम करतो आहे, प्रॅक्टिकल सगळ्या डिपार्टमेंटमध्ये जाऊन काम करतो. आणि नंतरच्या सगळ्या निवडणुका, 2002ची निवडणूक, 2000च्या नंतर 7ची निवडणूक, 12ला आमच्याकडे बिनविरोध गेली आणि 17ची तिसरी निवडणूक, चढत्या क्रमानं जिल्हा परिषदेच्या निवडणुका जिंकलो. त्याला वक्तृत्वाला मी कर्तृत्वाची जोड दिली आणि वक्तृत्व आणि कर्तृत्वातून नेतृत्व उभं केलं. म्हणून आज सामान्य लोकांशी माझी नाळ कायम आहे. प्रशासन मला मदत करत आहे. विकास कामांमध्ये नक्कीच मी अनेकांनी इतरांपेक्षा पुढे आहे. आणि हे सगळं जे आहे ते एकत्र असायला पाहिजे. आणि म्हणून नव्या पिढीतल्या राजकीय क्षेत्रातल्या वक्त्यांना मला विनंती करायची की तुम्हाला कर्तृत्वाची जोड द्यावी लागेल. प्राचार्य शिवाजीराव भोसले हे कुलगुरू होते मराठवाडा विद्यापीठाचे. प्राचार्य राम शेवाळकरांनी प्रचंड मोठं काम शिक्षण क्षेत्रात केलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही ज्या अलीकडच्या काळामध्ये सगळ्या वक्त्यांना मला विनंती करायची की तुम्ही वक्तृत्व स्पर्धा जिंकताना आणि ठिकाणी व्याख्यान देताना तुम्ही देखील सामाजिक काम असं काहीतरी उभं करा. तुम्ही देखील त्या ठिकाणी राजकीय सार्वजनिक क्षेत्रामध्ये, पत्रकारितेमध्ये, शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काहीतरी आले तुमच्या पाठीमागे असला पाहिजे. मग तुमच्या शब्दाला वेगळी किंमत येईल. नाही तर हा नुसता वक्ताच आहे, हा नुसता बोलतोच आहे, कृती काहीच करत नाही. तर त्याच्यामुळं आपल्या शब्दांचा प्रभाव समाजावर राहत नाही. आणि आपल्या शब्दांचा प्रभाव जर समाजावर टाकायचा असेल तर आपण काम करायला पाहिजे, कृती करायला पाहिजे. आणि म्हणून विचारवंतांच्या बरोबर, टीकाकारांच्या बरोबर, वक्त्यांच्या बरोबर आचारवंतांची, कृतीशील कार्यकर्त्यांची देखील समाजाला गरज आहे. आणि मग कुठल्याही क्षेत्रातलं सगळे लोक निवडणुका जिंकतील, निवडून येतील असं नाही. याचा अर्थ ते त्या उंचीचे आहेत का नाहीत असं नाही. त्या उंचीचे ते आहेत. पण राजकारणामध्ये राजयोग ज्याला म्हणतात, संधी असते, सगळ्यांनाच मिळत नसते. परंतु याचा अर्थ ते कुठं कमी नाहीत. त्यांच्याकडेही त्या ठिकाणी धमक आहे, ताकद आहे, ईर्षा आहे, मेहनत करण्याची तयारी आहे. त्यांच्याकडे देखील काही गुण आहेत. पण दुर्दैवानं त्या ठिकाणी त्यांना संधी मिळाली नाही. पण सामाजिक क्षेत्रामध्ये एखादा दुर्लक्षित विषय निवडून बाबा आमटेंनी कुष्ठरोग्यानं काम केलं, मेधाताई पाटकरांनी त्या ठिकाणी नर्मदा बचावमध्ये आंदोलन केलं, राजेंद्र सिंहनी पाण्याच्या विषयावर काम केलं, आमची रुत मनोरमासारखी एक लेडी कर्नाटकमध्ये धुण्या भांड्यावाल्या महिलांसाठी त्या ठिकाणी काम करते. अशा अनेक माणसं जीवनाच्या अनेक क्षेत्रामध्ये काम करतायत. असं एखादं क्षेत्र निवडून प्रत्येक वक्त्यानं त्या क्षेत्रात काम केलं तर त्याच्या शब्दामध्ये अधिक ताकद राहील, प्रभाव राहील. आणि म्हणून त्याचा देखील एक प्रयत्न आपण करायला पाहिजे. मी त्याचं उदाहरण तुम्हाला सांगतो. मी पत्रकारिता करत होतो आणि अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचं एक वार्षिक संमेलन त्यावेळी पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरामध्ये होतं. महेंद्रबाई शाह यांच्यामुळं उंदेरे सर, मी इसाक मुलानी, आम्ही सगळेजण त्या शिबिराला गेलो होतो संमेलनाला. तिथं 3 बाळासाहेब होते कार्यक्रमाला.
एक आदरणीय बाळासाहेब ठाकरे, एक आदरणीय बाळासाहेब भारदे, एक आदरणीय बाळासाहेब विखे पाटील. हे 3 मोठे बाळासाहेब त्या काळातले होते आणि राज्यामध्ये युतीचं गव्हर्नमेंट होतं. तर त्या काळामध्ये बाळासाहेब भारदेंनी त्या बसून भाषण केलं. आणि बाळासाहेब भारदेंचा एक एक शब्द एवढा ताकदीचा असायचा, एवढा प्रभावी असायचा की एका वाक्यामध्ये त्या कार्यक्रमाचं रूप बदलून टाकायचे. तर बाळासाहेब भारदेंनी थोडं सरकारच्याबद्दल टिप्पणी करताना त्यावेळी असं म्हटलं, मायबाप सरकारकडनं आमची एवढीच अपेक्षा आहे, घरात उपासमार आणि बाहेर हाणामार होऊ नये. एका वाक्यामध्ये टाळ्यांचा कडकडाट झालेला होता. नंतर आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या भाषणामध्ये त्याचे संदर्भ घेत काही उत्तर दिली. परंतु ही ताकद असते. तो नेता कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या विचाराचं हे महत्त्वाचं नाही. त्याचं वक्तृत्व, त्याच्या वक्तृत्वात कुठले गुण आहेत, कुठली कौशल्य आहेत, त्याची मांडणी कशी आहे, विषय कसा मांडतोय, अभ्यास किती आहे, सवा दुसऱ्या दिशेला घेऊन जाण्याची धमक त्याच्या वक्तृत्वामध्ये आहे, हे आपण नक्की शिकलं पाहिजे. आणि म्हणून नव्या पिढीतल्या वक्त्यांनी सगळ्या राजकीय नेत्यांची भाषणं ऐकली पाहिजे. मी सगळ्या राजकीय नेत्यांची भाषणं ऐकतो. आता तर यूट्यूबवरती त्या ठिकाणी आपल्याला सगळं उपलब्ध आहे. आणि म्हणून सगळ्या प्रमोद महाजनांचंही भाषण आपलं ऐकलं पाहिजे, पवारसाहेबांचं ऐकलं पाहिजे, देवेंद्र फडणवीसांचं ऐकलं पाहिजे, उद्धव ठाकरेंचं ऐकलं पाहिजे, आणि अगदी सिनियर खासदार रिटायर झाले हुकुमदेव असतील त्यांचं पण आपण ऐकलं पाहिजे. अटलजींच्या गावी पण त्या ऐकल्या पाहिजेत. सगळ्या राजकीय पक्षाच्या लोकांची भाषणं आपण जरूर ऐकली पाहिजे. ज्याचा आवडेल भावेल त्याची अधिकची ऐकली पाहिजे. आणि म्हणून आपण जास्तीत जास्त लोकांचा ऐकण्याचा प्रयत्न देखील त्या निमित्तानं केला पाहिजे. आणि म्हणून ते करू. एक मला आठवण सांगायची की तुम्हाला काम वाटायला आलं ते कोणतं किती हलकं मोठं हे त्याच्यात कमीपणा मानू नका. मी NSSच्या माध्यमातून काम करत असताना अनुभव शिक्षा केंद्राशी जोडला गेलो. संजय पिरुंगुटे त्याचं काम करायचे, ते कॉलेजवर यायचे. आम्ही बैठका घ्यायचो, काय सामाजिक काम करता येईल. मग त्याच्यातून आम्ही चैतन्य संस्थेच्या महिला बचत गटाचा सर्वे 8 दिवस पायी हिंडून, आजही मला अवधूर देवशी वाजवणे त्या भागामध्ये गेलो की गोरेगाव भागात मला आठवण होते, पायी हिंडून आम्ही सर्वे केला होता. आणि ते करत असताना त्याच काळामध्ये नेमकं मला अनुभव शिक्षा केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्रातले काही विद्यार्थी नर्मदा बचाव आंदोलनाचा अभ्यास करण्यासाठी पाठवायचे होते. आणि त्याच्यात माझी निवड झाली. आणि मला त्या शिबिराला त्या ठिकाणी जायचं होतं. माझी खूप इच्छा होती की तिकडे जाऊन अभ्यास करायचा. कदाचित मी त्या अभ्यासासाठी गेलो असतो तर राजकारणात मी दिसतो नसतो, वेगळ्या सामाजिक क्षेत्रात काम करताना दिसलो असतो. परंतु प्राचार्यांनी सूचना केली की तुम्ही एवढ्या वक्तृत्व स्पर्धा गाजवल्या. माननीय शरद पवार साहेबांचा कार्यक्रम खेडच्या हुतात्मा राजगुरू महाविद्यालयावरती आहे आणि त्याचं अलाउन्सिंग रिक्षामधून करायचं आहे. मला वाटतं सचिन आणि अजून 2-4 जण असू, आम्हाला ती जबाबदारी दिली. आणि आम्ही रिक्षामधून खेड असेल, चाकण असेल, अशा मोठ्या गावांमध्ये रिक्षामधून त्या कार्यक्रमाचं आम्ही अलाउन्सिंग केलं. आम्ही असं तिथं कुठं कमीपणा मांडला नाही. आणि ज्यावेळी तुम्हाला जी संधी मिळते तो रोल तुम्ही करायचा असतो. त्याच्यामधून मग आवाजाचे चढ उतार कसे असावे, किती जोरात बरोबर लागतं, जोर कुठं दिला पाहिजे, लोकांनी हे ऐकावं असं त्याच्यामध्ये काही वातावरण निर्मिती करावी, ह्या गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या. आणि म्हणून आजही कुठं निवेदनाची संधी मिळाली, अगदी माईकवर बोलायची संधी, अलाउन्सिंग मिळाली तरी ती मी करतो. आणि त्याच्यामध्ये कुठेही आपण लाज बाळगण्याचं कारण नाही. त्या संधी आपल्याला मिळत असतात. आणि त्याच्यामुळं आज मी वाडी वस्तीवर जाऊन बोलतो, रस्त्यावर जाऊन बोलतो. पण मला एक फरक तुम्हाला सांगायचं की दरवेळी तुमचं अलंकारिक भाषण, साहित्यिक भाषण, पाठांतर केलेलं भाषण, शेरो शायरी सगळीकडे उपयोगाला येणार नाही. सभा तशी असेल तर तुम्ही जरूर ते वापरलं पाहिजे. काव्यपंक्तीने समारोप करता येईल, लोकांमध्ये अजून वातावरण निर्मिती करता येईल. परंतु समजा आता मी उद्या एखाद्या आदिवासी ठाकरवाडीमध्ये गेलेलो आहे आणि त्यांचे प्रश्न मला सोडवायचे, तर मला तिथं साहित्यिक भाषण करून चालत नाही, अलंकार तिथं आणून चालत नाही. मला साध्या सोप्या त्यांच्या भाषेमध्ये मला त्यांच्याशी संवाद साधावा लागतो, बसून बोलावं लागतं. त्यांचे काही शब्द मला उचलून घ्यावे लागतात. त्याच्यामुळे त्यांची माझी जवळीक होते. शेतकऱ्यांशी बोलताना, मग प्रशासनाशी बोलताना वेगळ्या पद्धतीने बोलावं लागतं. आणि म्हणून त्या ठिकाणी ज्या रोलमध्ये जाऊ त्या रोलमध्ये आपल्याला आपण परिवर्तनशील असलं पाहिजे, लवचिक असलं पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्याला लोकसंग्रह वाढवता येणार नाही. आणि म्हणून त्या पद्धतीचा एक अनुभव, ज्ञान हे आपल्याकडे असलं पाहिजे. आणि म्हणून कार्यकर्ता वक्ता किंवा व्याख्याता वक्ता याच्यामध्ये फरक आहे. आणि माझ्यातला मी कार्यकर्ता वक्तानंतर जास्त डेव्हलप केला. मी व्याख्यानाला जातो, आजही अनेक व्याख्यानं राज्यभर करतो, ग्रामविकासावरती करतो, पंचायत राजवरती करतो. मला दुसऱ्या राज्यातल्या लोकांशी देखील मी त्या ठिकाणी बोलतो. हिंदीची थोडी अडचण येते तरी पण मी ते प्रभावानं मांडायचा प्रयत्न करत असतो. शेवटी आपल्याकडे काही अज्ञान असेल तर ते उघडं करावं आणि त्याच्यामध्ये सुधारणा कराव्या, हा प्रयत्न प्रत्येकानं केला पाहिजे. आणि म्हणून ही सगळी वाटचाल आमची या पद्धतीनं त्या ठिकाणी होत आली. आणि या सगळ्याचा खूप फायदा मला त्या ठिकाणी त्याच्यामध्ये करता आला. आज हा विषय मांडत असताना वक्तृत्वाची संधी कॉलेजला मिळाली, व्यासपीठ मिळालं, त्याचा उपयोग आम्ही केला. भाषणं पाठांतर केली, पुस्तकं वाचली, लिहायला लागलो. नंतर आता मुद्दे फक्त डोळ्यासमोर यावे लागतात. आता पाठांतराची आवश्यकता नाही, कागद घ्यावा लागत नाही. आता आपल्याकडं अनुभव आहे, भांडवल आहे. भांडवलाच्या बरोबर, वाचनाच्या बरोबर समाज वाचला, समाजाचे प्रश्न वाचले, त्यांचे दुःख वाचलं, प्रशासकीय जी मेक आहे, प्रशासकीय ज्या चुका त्या समजल्या, कायद्यातल्या चुका समजल्या. आता एखाद्या कायद्याचं, एखाद्या योजनेची परीक्षण आपण करू शकतो, समीक्षा करू शकतो. सुरुवातीला कादंबऱ्या वाचल्या, पण नंतर
चरित्रात्मक आत्मचरित्रात्मक पुस्तक वाचायला लागलो, टीकाकारांची पुस्तक वाचायला लागलो. शेवटी आवड तुमची बदलत जाते आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्यामध्ये देखील आपण नेहमी परिवर्तनशील असलं पाहिजे, आपण नेहमी बदलत गेलं पाहिजे. मी बाळासाहेब भारदे आणि अण्णा हजारे, बाळासाहेब भारदे थोर गांधीवादी विचारवंत, अण्णासाहेब हजारे मी एक कृतिशील माणूस, एक विचारवंत एक आचारवंत. दोघांना मी माझ्या खेड वार्ता नावानं प्रेस मी आणि मारुती राऊतनी टाकली, त्याच्या प्रकाशनाला उद्घाटनाला मी त्यांना आणलं होतं. खूप चांगला कार्यक्रम केला, दोघांची भाषणं माझ्याकडे रेकॉर्ड आहे. त्या सगळ्यांचा प्रभाव दंडाज पिल्लेला मी आणलं, त्याचा मोठा कार्यक्रम केला. खूप चांगल्या लोकांना, विश्वास नांगरे पाटील असतील, अशा अनेक चांगल्या लोकांना मी कार्यक्रमांना बोलत गेलो. खेड तालुका विद्याविकास प्रतिष्ठान संस्था तयार केली, त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार केले. कवी विठ्ठल वाघ असतील, प्राचार्य यशवंत पाटणे सर असतील, अनेक लोकांना मी आणत गेलो. त्याच्यातून गणेश शिंदेसारखा आज एक नावाजलेला वक्ता, त्याला पहिली सुरुवातीच्या संधी मी या कार्यक्रमातून दिल्या. खूप चांगला मित्र आहे, राज्यभर तो पोहोचलेला आहे. शुभमसारखी नवीन टीम तयार झालेली आहे आणि म्हणून त्या ठिकाणी या चांगल्या लोकांशी संपर्क आल्यानंतर त्यांचे मुद्दे मिळतात, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव आपल्यावर पडतो. म्हणून जास्तीत जास्त चांगल्या लोकांमध्ये राहणं, चांगल्या लोकांच्या ओळखी करणं, चांगल्या लोकांच्या सानिध्यात राहणं, त्यांना आपल्याकडे बोलवणं, आपण त्यांच्याकडे जाणं. मी बाबा आमटेंच्या आनंदवनला अनेक वेळा जाऊन आलो. माझ्या वडिलांचं निधन झाल्यानंतर मी त्यांच्या स्मरणार्थ देणगी द्यायला तिथे स्वतः जाऊन आलो. मी अनेक वेळेला या सगळ्या गोष्टी पाहत होतो. पोपटरावांचं हिवरे बाजार असेल, भास्करराव पाटला पेरे पाटलांचं पाटोदा असेल. शेवटी तुम्ही ह्या समाजसेवकांचं हे काम तुम्ही त्याच्यामध्ये पाहिलं पाहिजे आणि म्हणून जास्तीत जास्त मुद्दे हे आपल्याला त्याच्यातून त्या ठिकाणी मिळू शकतात. मी निबंध स्पर्धांमध्ये देखील अनेक भाग घेतला, कारण शेवटी तुम्हाला लिहिता आलं पाहिजे, कारण मुद्दे करण्याचं मांडण्याचं कौशल्य, मुद्दा कसा काढावा, किंवा पत्रकार म्हणून तुम्ही एखाद्या नेत्याचं भाषण ऐकलं त्याच्यातून सार काय काढावा, मुद्दे कुठले काढावेत, तर तेही कौशल्य आहे. बातमीचं टायटल हे देखील वेगळं कौशल्य आहे आणि त्याच्यामुळे मी निबंध स्पर्धांमध्ये जो भाग घेतला आणि त्याच्यात मला अनेक बक्षिसं मिळाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काल आज आणि उद्या असा एक विषय होता आणि मी वर्तमानपत्रात ते वाचलं निवेदन आणि मी त्याच्यावरती पुस्तकं खूप बाबासाहेबांबद्दलची वाचली, निबंध लिहिला आणि साताऱ्याच्या एका संस्थेने तो आयोजित केला होता आणि त्यातलं बक्षीस मला पहिलं बक्षीस मिळालं आणि त्याच्यामुळे मला लिहायची सवय लागली. दुर्दैवानं अलीकडच्या काळात ते कमी झालं, तरी आजही मी चांगले विषय लिहित असतो आणि म्हणून नव्या वक्त्यांना देखील मला विनंती करायची की आपण लिहिलं देखील पाहिजे, चांगले अनुभव लिहिले पाहिजेत. एखादा वाईट अनुभव आला तर त्याच्यातून आपण कसं बदललो, काय बोध घेतला तेही आपण लिहिलं पाहिजे आणि त्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी करायला पाहिजे. आपल्याला वक्तृत्वाचा उपयोग जीवनाच्या सगळ्या क्षेत्रामध्ये होतो, कुठं होत नाही असं नाही. तुम्ही पत्रकारिता करा, प्राध्यापक व्हा, साहित्यिक व्हा, समाजसेवक व्हा, तुम्ही एखाद्या सामाजिक संस्थेमध्ये काम करा, व्यवसाय करा. संभाषण कौशल्य हा वक्तृत्वाचा एक पार्ट आहे. संभाषण कौशल्यामुळं तुम्हाला लोकांची मनं जिंकता येतात, तुमचा व्यवसाय यशस्वी करता येतो, तुमचे विचार समोरच्या माणसापर्यंत पोहोचवता येतात. त्यामुळं संभाषण कौशल्य असेल, त्याच्यामुळे तुमची लेखनाची सवय असेल, तुमची वाचनाची सवय असेल, मुद्दे काढणं असेल, त्याच्यातून होणाऱ्या अभ्यासाचा समाजाला होणारा उपयोग असेल. म्हणून मी नेहमी असा विचार करतो की माझं वक्तृत्व विधायक किती आहे, माझं भाषण ऐकून 4 योजना लोकांना मिळाल्या का, लोकांमध्ये काय बदल झाला का, विद्यार्थी अभ्यासाला लागले का, एखादा चुकीच्या दिशेनं गेलेला मुलगा सरळ दिशेला आला का, माझ्या वक्तृत्वाचा फायदा काय, परिणाम काय. शेवटी कोणत्याही गोष्टीचे परिणाम मोजता आले पाहिजे. म्हणून माझ्या वक्तृत्वाचा, माझ्या भाषणाचा, माझ्या सुसंवादाचा फायदा समाजाला झाला पाहिजे, लोकांमध्ये बदल झाले पाहिजे आणि त्याच्या दृष्टिकोनातून आपल्या सगळ्यांना मला वाटतं काम करण्याची आवश्यकता आहे आणि आपण त्या ठिकाणी ते करू शकू. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये मला त्याचा उपयोग झाला, परंतु प्रसंगावधान जे असतं ते म्हणजे काही लोक अशा आहेत, दशक्रियेमध्ये लोकांचं स्वागत करतायत. लग्नामध्ये काही लोकांना श्रद्धांजली वाहिलेली मी स्वतः ऐकलेलं आहे. शेवटी तुम्हाला प्रसंगावधान असू नये का, हे तर मोठे विषय झाले. अनेक लोक विषय एक आणि बोलतात दुसरीकडं. लोक कंटाळले, लोकांची मानसिकता नाही आणि तुम्ही कितीही चांगले वक्ते असाल आणि तुम्हाला जर 1 मिनिटं दिला आणि तुम्ही 10 मिनिटं बोलायला लागले तर तुमच्या नंतरच्या 9 मिनिटं कुणी ऐकणार नाहीये. तर लोकांची मानसिकता पण राहिलेली नाहीये, तेही आपण समजून घेतलं पाहिजे. आपल्यामुळे लोकांना शिक्षा देता कामा नये. हा सभा यशस्वी वाया चालली आणि यशस्वी करायची, लोकांची ऐकायची मानसिकता आहे पण वक्ता चांगला नाही आणि तुम्ही पोहोचला आणि त्या सभेला तुम्ही त्या ठिकाणी टर्न केलं ते ठीक आहे. पण अनेक लोक एवढं कंटाळवानं बोलतात, एवढं असंबंध बोलतात, त्या प्रसंगाचं काही त्यांना अनुरूप ते बोलत नाहीत. दुःखद प्रसंग आहे आणि तुम्ही एकदम पोवाड्याच्या आवाजामध्ये आवेशावेगामध्ये जर भाषण करायला लागले तर ते लोकांना पसनी पडणार आहे का, याचा विचार देखील आपण लोकांनी करायला पाहिजे. दुःखद प्रसंग आहे, कमी बोला, तिथे त्यांचं सांत्वन करायचाच प्रयत्न करा, त्याच्यात तुमची जाहिरात करायचा प्रयत्न करू नका. अनेक लोक त्या दुःखद प्रसंगी स्वतःची जाहिरात करतात, स्वतःच्या 10 डिग्र्या सांगतात, 10 पदं सांगतात, नको ते श्रद्धांजलीमध्ये बोलतात, राजकारणाचे विषय आणतात. शिकलेल्या सवरलेल्या बदलत्या पिढीला तरी हे लक्षात यायला पाहिजे. अनेक मोठे राज्यकर्ते देखील या चुका करतात की बाबा आम्ही करायला तिथे नाही आलो, त्यांचं सांत्वन करायला आलेलं आहे. लग्नामध्ये लोक आशीर्वाद देताना एवढं काय बोलतात की लोकांची मानसिकता नसते. शेवटी मुहूर्ताला काहीतरी महत्त्व असतं आणि म्हणून तुम्ही कितीही मोठे वक्ते असाल तर प्रसंगावधान तुमच्याकडे असलं पाहिजे. कुठं किती बोलावं. मी एका
कार्यक्रमात होतो, लोक कंटाळलेले होते आणि लोकांची मानसिकता संपलेला असताना माझं नाव पुकारलं दशक्रिया विधीमध्ये. मी एकाच वाक्यामध्ये त्यांच्या कुटुंबाचा, व्यक्तीचा उल्लेख करत श्रद्धांजली एका पूर्ण वाक्यामध्ये वाहिली आणि खाली बसलो. लोकांना तिथं टाळ्या वाजवता आल्या, पण मला नंतर श्रद्धांजली संपल्यानंतर जाताना रस्त्यानं कित्येक लोक म्हटले की भाऊ तुम्ही अतिशय मार्मिकपणे कमी शब्दात बोलला, लोकांना हेच अपेक्षित होतं. आणि म्हणून त्या ठिकाणी आता सार्वजनिक जीवनामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी, ज्यांना भाषणं करावी लागतात, नेत्यांना भाषणं करावी लागतात, त्यांनी या गोष्टी सांभाळल्या पाहिजेत. आपण काहीतरी आता नव्या पिढीला चांगलं दिलं पाहिजे, नव्या पिढीच्या समोर आम्ही चांगले विचार दिले पाहिजे आणि त्याच्या दृष्टिकोनातून राज्यकर्त्यांनी काम करायची आवश्यकता आहे. काही लोक टाळ्या मिळवण्याच्या नादामध्ये, तुम्ही बघा ज्या ज्या वक्त्यांच्या, नेत्यांच्या भाषणात चुका झालेल्या आहेत, त्या चुका कुठल्या स्टेजला झालेल्या आहेत की त्याने एखादा विनोद केला, एखादी अशी टिप्पणी केली की लोकांनी टाळ्या वाजवल्या, त्याला असं वाटलं की मी असं बोलल्यानंतर लोक टाळ्या वाजवतात आणि मग ते वाहत वाहत लोक गेले आणि टाळ्या वाढत गेल्या आणि टाळ्यांच्या नादामध्ये तो वक्ता, तो नेता फसला. त्याच्यातून असे शब्द चुकीचे आले की अख्ख्या राजकीय कारकिर्दीत त्याच्या गालबोट लागलं आणि म्हणून लोक टाळ्या वाजवतात म्हणून जर आम्ही चुकीचं बोलणार असू किंवा असंबंध बोलणार असू किंवा भडक बोलणार असू तर त्याचा देखील विचार चांगल्या माणसानं, चांगल्या वक्त्यानं करायला पाहिजे. तुमच्या सकारात्मक भूमिकेला जर टाळ्या मिळणार असतील तर जरूर त्या टाळ्या घ्या, पण तुमच्या नकारात्मक, विडंबनात्मक, चुकीचे विनोद करणं, एखाद्या व्यक्तीचं चारित्र्यहनन करणं हे आपण लोकांनी टाळायला पाहिजे आणि मग टाळ्या आपण मिळवल्या पाहिजे. अनेक लोक याच्यात फसलेत आणि मग शब्द हे आपण म्हणतो की फार मोठा असर आहे, एकदा आपल्या तोंडून शब्द गेला तर तो परत घेता येत नाही आणि म्हणून प्रत्येक शब्द असं म्हणतात की तुमच्या शब्दाने वाऱ्याला देखील इजा होणार नाही एवढी काळजी तुम्ही घेतली पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी तुमच्यामध्ये, वक्त्यामध्ये संयम देखील असला पाहिजे. वक्ता आहे म्हणून बार आम्ही काही बोलत सुटलो आणि लोकांना आरोप करत सुटलो आणि समोरच्या माणसांना काही बोलत राहिलो की आपला विरोध की त्याच्यावरती गलिच्छ टीका करत राहिलो. सर्वाधिक आक्रमक आणि टीकात्मक भाषणं मी या तालुक्यात केलेली आहेत, परंतु माझी सगळी तुम्ही भाषणं काढून बघा. मी तालुक्याच्या विकासाचे मुद्दे मांडलेले आहेत की हा मुद्दा या व्यक्तीनं का पुढे आणला नाही, का याच्यावर काम केलं नाही. माझी अख्खी भाषणं रेकॉर्ड करा. मी मुद्दे पुढे आणले, समाजाच्या विकासाचे मुद्दे पुढे आणले, त्याच्यावर आक्रमकपणानं बोललो. आणि मला वाटतं आम्ही सगळ्या राजकीय पक्षाच्या लोकांनी मुद्द्यावरती यायला पाहिजे, ते मुद्दे जनतेच्या हिताचे असले पाहिजे आणि त्याच्यावरती आम्ही जरूर आक्रमक बोललं पाहिजे. आणि म्हणून ही देखील नव्या पिढीनं त्याचा विचार करायला पाहिजे, कारण अनेक राजकीय क्षेत्रातले देखील वक्ते आहेत. त्यांना मला विनंती करायची की आपल्यामुळे समाजाचं नुकसान होणार नाही याचा देखील विचार आपण सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे. आता आपण हे जे सगळं काम करतो, सार्वजनिक जीवनात काम करतो, भाषणं करतो, सभांमध्ये जातो, ट्रेनिंगमध्ये जातो, तर आता हल्ली एक ट्रेंड मला असा पाहायला मिळतो आहे किंवा असं एक बरेच वक्ते मी पाहतो की मी वक्ता आहे, चांगल्या गाडीमधून जाईल, मला चांगलं मानधन मिळालं पाहिजे, माईक सिस्टम चांगली पाहिजे, माझ्या अंगावर खूप चांगले कपडे पाहिजे, जॅकेट मी घातलं पाहिजे, कपड्यावरती खूप खर्च केला पाहिजे, म्हणजे ते भाषण कसं करावं वगैरे असे काही पुस्तकं बाजारामध्ये येतात व्यावसायिक आणि त्याच्यात सांगितलं होतं की तुम्ही असा पेहराव घातला पाहिजे, इतका चांगला कोट घातला पाहिजे, तुम्ही असं मेकअप करून गेलं पाहिजे. मला हे कधी याची गरज कधीच माझ्या आयुष्यात वाटली नाही. मी महाविद्यालय जीवनापासून जसा आहे तसे शर्ट घालतो, तसंच पेहराव माझा आहे. मी कधीही कपड्यांकडे लक्ष दिलं नाही, कधीही फार मेकअप तयारी करून कधी पुढे गेलो नाही. काही याची आवश्यकता नाही. तुमच्याकडे जर तुमचे विचार प्रबळ असतील, तुमच्याकडे जर भांडवल चांगलं असेल, तुमच्यामध्ये जर समाजाविषयी तळमळ असेल तर तुमच्या वक्तृत्वातून ती आपोआप दिसते. तुम्हाला हे सगळं बाह्य देखावा करण्याची आवश्यकता वाटत नाही आणि ती करण्याची गरज पण देखील नाही. ते काय फार काळ टिकण्यासारखं ते नसतं. म्हणजे आता राजकीय क्षेत्रातले म्हणून आर पाटलांची लोकांनी भाषणं ऐकली, गोपीनाथ मुंडेंची ऐकली, अनेक वक्त्यांची भाषणं त्या ठिकाणी आपण ऐकतो. मी आणि माधवराव भंडारे अनेक वेळा बोलतो. साध्या पद्धतीने राहणारी ही माणसं अनेक आहेत, सगळ्या राजकीय पक्षामध्ये आहेत. त्यांनी कुठं अंगावर बाह्यरूप त्या ठिकाणी सजवलेलं आहे, पण त्यांची भाषणं लोकांनी ऐकली, लोकांना त्यांनी वेळ केलंच ना, लोक त्यांची भाषणं ऐकतातच ना, त्यांचा प्रभाव लोकांवर राहिलाच ना. आणि म्हणून त्या ठिकाणी तुमचा पेहराव कसा आहे हे अलीकडे खूप त्याची चर्चा होते. मला त्याची काही आवश्यकता वाटत नाही. माईक चांगला नाही, लोकसभा फेल नाही जाऊ द्यायची. एखाद्या वक्त्यांना टेबलावर उभं राहून, खुर्चीवर उभं राहून खरड्या आवाजात तिथंच भाषण करायला पाहिजे. माईक बंद पडू दे, माझा कार्यक्रम यशस्वी करेल, हे आंदोलन यशस्वी करेल, ही सभा यशस्वी करेल, हा क्लास मी यशस्वी करेल, ही देखील धमक वक्त्यांमध्ये राहिली पाहिजे. ते अलीकडच्या वक्त्यात पाहायला मिळत नाही. चांगलाच माईक पाहिजे, चांगलाच हॉल पाहिजे, वातावरण पाहिजे तरच मी येणार. हे देखील आता आपण फार सगळे लाड वाढवत चाललेलो आहे. शेवटी तुम्ही संघर्षातूनच पुढे आला तर तुमचं वक्तृत्व फुलणार आहे आणि म्हणून त्याबद्दलचा एक प्रयत्न देखील मला वाटतं करायला पाहिजे. मी नेहमी हा एक प्रयत्न केला की आपलं वक्तृत्व हे लोकांच्या उपयोगाचं असावं, दिशादर्शी असावं, त्याच्यातून काहीतरी चांगलं घडावं, समाजाचं नुकसान होऊ नये. आणि म्हणून मी राजकारणात असू दे, सार्वजनिक जीवनात असू दे, पदावर असू दे किंवा पदावर नसू देत, आपल्या वक्तृत्वातून समाजाचं नुकसान होणार नाही, आपल्या भाषणातून समाजाचं नुकसान होणार नाही
आणि लोकांना आपलं वरचेवर ऐकायची आवड लागेल. लोकांना असं वाटलं पाहिजे या माणसाचं ऐकावं. नाही तर लोकच काही चांगलं भाषणाऱ्यांचं पण इतकं कंटाळतात, ते सतत बोलतात आणि सतत तेच बोलतात. लोक ऐकून कंटाळून जातात, तेव्हा ते काय बोलणार आहे आम्हाला माहिती आहे. आणि म्हणून तुमच्यामध्ये नाविन्यता असली पाहिजे, प्रसंगावधान असलं पाहिजे, उत्तम संभाषण कौशल्य पाहिजे, समाजाबद्दलची तळमळ पाहिजे आणि तुम्हाला नवीन त्याच्याकरता वाचता आलं पाहिजे, नवीन प्रश्न समजून घेतले पाहिजे. अशा अनेक विषय, संगणक शास्त्रातलं ज्ञान मी नंतर त्या ठिकाणी घेतलं, डिझायनिंगमधलं ज्ञान मी नंतर मिळवलं. अनेक असे विषय आहेत की सहकारातली त्याची माहिती मी आजही घेतो आहे. अनेक विषय राज्यपातळीचे असे की जे मला नवीन होते त्याच्याबद्दल मी वाचतोय, तरच मला ते मांडता येईल. मी केवळ ग्रामविकास, प्रशासन, पंचताराज एवढंच मांडलं तुम्हाला जमणार नाही. मला नवीन विषय देखील मला त्या ठिकाणी आले पाहिजे. मला एखादा मराठी साहित्यावरती काही बोललो तर मी जातो. एखादा त्या ठिकाणी प्रभावी नेतृत्वाच्याबद्दल बोलायला लावलं तर बोलतो. APJ अब्दुल कलामही आपल्याला पूर्ण मानता आले पाहिजे आणि श्रीधरन देखील आपल्याला पूर्ण मानता आले पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी आपलं व्यक्तिमत्व हे चतुरस्र असलं पाहिजे, बहुआयामी असलं पाहिजे, अनेक पैलू आपल्या व्यक्तिमत्वाला पाडता आलं पाहिजे. कारण वक्ता दशसहस्रेषु असे म्हटलेलं आहे. 10,000मध्ये एक वक्ता म्हणून तुमची गणना केलेली आहे आणि मग 10,000मध्ये एक असामान्य व्यक्ती म्हणून तुमच्याकडे पाहिलं जात असेल तर तुम्ही असामान्य असलं पाहिजे. सामान्यापेक्षा इतर काही गुण असामान्य म्हणून तुमच्याकडे असले पाहिजे. म्हणून भरपूर वाचावं, भरपूर नोट्स काढाव्यात, समाज वाचावा, समाजामध्ये सामाजिक काम करत राहावं आणि आपलं वक्तृत्व फुलवत न्यावं. एक चांगला वक्ता, एक चांगला दिशादर्शक वक्ता, एक चांगला प्रभावी वक्ता लाखो लोकांचं काम करू शकतो, समाजाला दिशा देऊ शकतो, समाजाचं कल्याण होऊ शकतो. ज्या विषयाला कुणी हात घातला नाही असे नवीन विषय त्या ठिकाणी समोर ज्वलंत करू शकतो. आणि म्हणून त्या ठिकाणी अनेक कुजलेल्या, रंजलेल्या, गाजलेल्या लोकांना न्याय देण्याचं काम तुमचं वक्तृत्व करू शकतं. अनेक विषयामध्ये तुम्ही त्या ठिकाणी लोकांना न्याय मिळवून देऊ शकता. मी एका ठिकाणी ऐकलं की श्री देशमुख अर्थमंत्री होते आणि बजेटचं कॉपीच त्यांच्याकडनं विसरली, पण त्यांची स्मरणशक्ती, त्यांची आकडेवारी, त्यांचा अभ्यास एवढा पॉवरफुल होता की त्यांनी कागद हातात न घेता बजेट सादर केलं. असं होऊ शकतं. डॉक्टर श्रीकांत जिचकरांबद्दल मी वाचतो की ज्याने अनेक विषयात MA केलं, IAS झाले, IFS झाले, IPS झाले, अनेक विषयांमध्ये त्यांनी प्रकांड ज्ञान त्या ठिकाणी मिळवलं. एवढी माणसं, अभ्यासू, चिकित्सक, समीक्षक, कष्ट करणारी आपल्याकडे आहेत. आणि मला वाटतं आपल्या लोकांना हा विचार करायला पाहिजे की आम्ही देखील वक्ते, अनेक क्षेत्रातला अभ्यास आम्ही करायला पाहिजे, अनेक क्षेत्रांना आम्ही न्याय दिला पाहिजे. त्याच्यासाठी आमच्या वक्तृत्वाचा उपयोग त्या ठिकाणी आम्हाला झाला पाहिजे. आणि ते जर आम्ही त्या ठिकाणी करू शकलो तर मी तुम्हाला निश्चित हा समाजाच्या कल्याणासाठी होईल. तुमचं वक्तृत्व, तुमच्या वक्तृत्वातले शब्द, त्याच्यातले संस्कार, त्याच्यातले मुद्दे हे लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचतील, त्यांच्यामध्ये परिवर्तन करतील. स्फूर्तीचा स्फुल्लिंगामध्ये लोकांमध्ये पेटवणार तुमचं वक्तृत्व असलं पाहिजे. लोकांमधल्या चांगुलपणाला न्याय देणार असलं पाहिजे. लोकांमधल्या उणिवा अशा नकळतपणा दाखवा की तो त्याच्यापासून बाजूला आला पाहिजे. जास्तीत जास्त सकारात्मक विषय आम्ही मांडला पाहिजे, नकारात्मक विषयाला आम्ही फाटा दिला पाहिजे. आणि मी नेहमी हा प्रयत्न करत आलो. माझी प्रशासनातली भाषणं तुम्ही ऐका, माझं सभागृहातलं भाषण तुम्ही ऐका. मी कधीही व्यक्तिद्वेष करत नाही. मी सार्वजनिक मुद्दे मांडतो, सकारात्मक मुद्दे मांडतो, चांगल्या सूचना करतो. आणि त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये सर्वाधिक चांगल्या सूचना, सर्वाधिक चांगले मुद्दे किंवा कार्यवाहीचे सर्वाधिक मुद्दे जर मी कुणी मांडले असेल तर मी मांडले, त्याचा रेकॉर्ड देखील माझ्याकडे आहे. आणि म्हणून माझा हा प्रयत्न आहे. ज्या महाविद्यालयातल्या प्राध्यापकांनी मला घडवलं, माझ्या आईवडिलांनी मला ती संधी दिली, माझ्यावर संस्कार केले, समाजाने मला शिकवलं, माझ्या मित्रांनी मला फार मोठी साथ दिली, त्या सगळ्या ज्ञानाचा, संस्काराचा, अनुभवाचा, कौशल्याचा उपयोग मी माझ्या वक्तृत्वाच्या माध्यमातून कार्यकर्ता वक्ता म्हणून त्या ठिकाणी मी समाजाच्या हितासाठीच वापरणार. समाजाला न्याय देणार, विकासाची गंगा माझ्या खेड्यापाड्यामध्ये मी पोचवणार. माझ्या लोकांच्या आयुष्यात जर मी काही बदल करू शकलो नाही तर माझ्या नेतृत्वाचा काही उपयोग नाही. निवडणुका जिंकता येतात, परंतु लोकांची मनं जिंकणं आणि लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल करणं ही नेतृत्वाची कसोटी असते. आणि म्हणून वक्तृत्वातून राजकारणामध्ये येत असताना राजकारणामध्ये देखील चांगुलपणा टिकवण्याचं काम, राजकारणात देखील चांगली माणसं असतात हे आपल्याला समाजासमोर आणायचं आहे. आज दुर्दैवानं म्हणतात चांगल्या माणसांचं राजकारण नाही, पण असं नाही. चांगली जास्त माणसं राजकारणात आली पाहिजेत, त्यांनी लढलं पाहिजे. संघर्ष आहे, इथं प्रयत्न करावे लागतील, लढाया कराव्या लागतील, परंतु आपल्या विचारापासून काहीही फारकत न घेता आपला सकारात्मक, चांगुलपणाचा विचार, विधायक विचार, संस्कार देणारा विचार पुढे घेऊन आपल्या वक्तृत्वाच्या माध्यमातून लोकांचं आयुष्य फिरवण्याचा प्रयत्न आपण सगळेजण करू. याच भावना या ठिकाणी व्यक्त करतो. तुमच्या काही जरूर कॉमेंट्स आलेले असतील, जरूर काही त्या ठिकाणी प्रश्न असतील, जरूर मला फोन करा, आपण चर्चा करू. पण या तालुक्यामध्ये चांगले नवे वक्ते आपल्याला तयार करायचे, चांगले निवेदक आपल्याला तयार करायचे, एक चांगली व्याख्यान मला गावोगावी आपल्याला वक्त्यांना पोहोचवायची आहे. आणि म्हणून या क्षेत्रात देखील करण्यासारखं आहे. आपल्या तालुक्याला फार मोठा इतिहास आहे, भूगोल आहे, सांस्कृतिक परंपरा आहे, त्यागाची पार्श्वभूमी आपल्या तालुक्याला आहे. आणि म्हणून आपल्या तालुक्यातले नवोदित वक्ते घडवण्याचा प्रयत्न शब्दगाथा अकॅडमी जे करते आहे त्यांना मी मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद देतो. अशाच प्रकारच्या विधायक तरुणांची माझी अपेक्षा आहे, अशाच तरुणांचा मला अभिमान वाटतो.
जे जे सामाजिक क्षेत्रामध्ये असं प्रामाणिक काम करणारे या तालुक्यातले तरुण आहेत त्यांना मी खऱ्या अर्थाने या ठिकाणी आजच्या निमित्तानं धन्यवाद देतो. आणि या पेजवरती वक्तृत्व ते राजकारण हा विषय मांडायची मला त्या ठिकाणी आपण संधी दिली त्याबद्दल आपले आभार मानतो आणि थांबतो.